प्रकारे आपण बघितलं रोहित आर्या यांनी 17 जे लहान मुलं होते त्यांना ओलीस धरलं होतं आणि त्यामध्ये ही एक छोटी मुलगी आहे जी ऑडिशनला खरं तर तू आली होतीस. कुठून आली होती? ऑडिशन झालं होतं माझं, सिलेक्शन झालं होतं म्हणून ट्रायल शूट आणि वर्कशॉपसाठी आले होते. मग किती दिवसापासून तू मुंबईत होती आणि किती दिवसापासून हे सगळं तू या शूटसाठी आली होती? मला वाटतं वर्कशॉप होतं तुमचं आणि ट्रायल शूट पण होतं. 5 दिवस झाले आणि ते 5 दिवसांसाठीच होतं. फक्त काल त्यांनी 3 ग्रुप केले, एक्झिट ग्रुप, स्टुडिओ ग्रुप आणि रिसिव्ह ग्रुप. आणि मग ते एक्झिट रिटर्न ग्रुप आणि मग ते एक्झिट ग्रुपवाल्यांना त्यांनी कालच म्हणजे एक्झिट करून टाकलं, म्हणजे त्यांनी गावाला जायला सांगितलं. आणि जे ते 2 ग्रुप होते ना त्यांना थांबायला सांगितलं आणि 1 दिवस वाढवला तो, म्हणजे आजचा. आणि शेवटचा दिवस होता, काल होता पण त्यांनी आज वाढवला. आणि मग जे रोहित आर्या होता त्याच्यासोबत किती दिवसापासून तुम्ही कनेक्ट होतात किंवा रोजच असतो आणि ते आमच्याशी खूप फ्रेंडली होता. अच्छा, फ्रेंडली होते. हा, मग आज असं अचानक काय झालं? तुम्हाला काय सांगितलं त्यांनी हे सगळं होण्याआधी? आम्हाला डायरेक्टली वरती पाठवलं. आधी थोडा वेळ त्यांनी डोर उघडा ठेवला होता आणि थोड्या वेळानंतर त्यांनी डोर क्लोज केला. आणि मग डोर क्लोज केल्यावर आम्ही थोड्या वेळानं त्यांना विचारायला लागलो काय झालं, वॉशरूमला वगैरे जायचंय. मग ते म्हणाले की सीन सुरू आहे. सीन सुरू आहे. हा, असाच तुम्ही शांत राहावात असे बोलल्यापर्यंत त्यांनी डोरच उघडलं नाही. मग थोड्या वेळाने आम्हाला खालून आमच्या पॅरेंट्सचा जोरात रडताना आवाज आला. मग आम्हाला वाटलं काय झालं. मग माझ्या आजीने माझ्या आईला खाली फोन लावला. माझी आजी आत होती, तिला बाहेर गरम होत होतं म्हणून ती आत, सरांनी बोलले एसीत बसा. आणि मग माझ्या आजीने माझ्या आईला फोन लावला. मग आई पण रडायला लागली. मग तिने सांगितलं. मग आजीने आम्हाला सगळ्यांना घेऊन एका रूम मध्ये बसवलं आणि ती आमच्यावर लक्ष ठेवत होती. ते बॉम्बचा एक हे होता आमच्या रूम मध्ये. तुम्हाला काय केमिकल लावलं असं काही केलं त्यांनी? नाही, फक्त गन होती त्यांच्याकडे. हा, गन होती फक्त, बाकी काही नाही केलं. गन कोणाला दाखवली किंवा असं काही भीती दाखवली? फक्त अशी ठेवलेली. जास्त बोलला की काय तर करणार असं बोलले. म्हणजे मुलांना तुम्हाला? आम्हाला एक एक खाली नेत होते. पॅरेंट्सला फोन करायला सांगितलेलं त्यांनी. आणि त्यांनी आम्हाला सांगितलेलं की आम्हाला न्यायला यायचं असेल त्यांनी पैसे द्यायला सांगितलेले पॅरेंट्सला. आणि मग आम्हाला सोडणार होते ते. कोणाला गन दाखवली होती? सगळ्यांनाच दाखवली होती. तुम्ही घाबरले? आम्ही थोडे घाबरलो पण आमच्या पॅरेंट्सनी येतो बोलला, आम्ही शांत झालो. तरी ते आलं नाहीत आणि त्यांना आत सोडलंच नव्हतं. मग माझी आजीने सगळ्यांना हे केलं, वाचवलं. थोड्या वेळाने सरांनी एक डायरेक्टर सर होतं, त्यांना यातलं काही माहित नव्हतं. त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला पण इतकं माहिती नाही त्यांचं काय. बरं, मग पोलीस जेव्हा आले तेव्हा तुम्ही होतात समोर? जेव्हा चकमक झाली तेव्हा त्याला गोळी मारली तेव्हा तुम्ही नव्हता? नाही, तुम्ही दुसऱ्या रूम मध्ये होतात? हा. मग तेव्हा त्याच्यानंतर आम्हाला बाहेर काढलं. तेव्हा पोलिसांनी आम्हाला वाचवण्यासाठी एक काचेचा दरवाजा फोडला होता. मग आम्ही जाताना तो दरवाजा आमच्या अंगावर पडणार होता पण ते माझ्या आजीने धरला तर मग तिला लागलं तो दरवाजा लागला. हा, तो पडला काचेचा. मग तिने आम्हाला वाचवलं. मग आम्ही सगळे आलो. आता भीती गेली तुझी? हो. रोहित आर्याने त्यांना अडकून ठेवलं होतं आणि तो दुसऱ्या रूम मध्ये गेला होता आणि त्यानंतर कशा प्रकारे गन दाखवता हा सगळा थरार तिने सांगितला. कॅमेरामन प्रशांत मानेसह वेदांत नाईक, एबीपी माझा, मुंबई.